मुलांनो, तुम्ही घड्याळ कसं वाचायचं हे शिकला आहात. आपण एकदा त्याची उजळणी करूया. घड्याळात दाखवलेली वेळ सांगा बरं. चित्रात तास काटा 7 वर आहे आणि मिनिट काटा 12 वर आहे. तर आता घड्याळात किती वाजलेत? 7 वाजलेत. या घड्याळात तास काटा 4 आणि 5 च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा 8 वर आहे. म्हणजे 4 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. म्हणजेच 4:40. आपल्याला 3:15 म्हणजे 3:15, 3:30 म्हणजे 3:30, 3:45 म्हणजे 3:45 हेही माहिती आहे. आता आपण तुमची दिनचर्या पाहू. तुमचे रोजचे रुटीन कसे असते त्यावर एक नजर टाकू. तुम्ही 6 वाजता उठता, त्यानंतर 8 वाजता शाळेत जाता. शाळा सुटल्यावर शाळेतून घरी 3 वाजता येता. संध्याकाळी 6 वाजता खेळायला जाता. हे सगळं मिळून कसं शक्य होतं? सकाळी 6 वाजता उठणे आणि संध्याकाळी 6 वाजता खेळायला जाणे या 2 गोष्टी एकाच वेळी कशा शक्य होतात? हे का घडतं? तर आपले घड्याळ फक्त 12 तासांचं आहे. घड्याळात 6 वाजलेले 2 वेळा दाखवले जातात. सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. तसेच 12 हे दुपारी 12 वाजतात आणि रात्री 12 वाजतात असे 2 वेळा दाखवले जातात. आपण दिवसभराच्या 24 तासाचं विभाजन मध्यान्हपूर्व AM आणि मध्यान्होत्तर PM असं केलंय. मध्यरात्रीपासून दुपारच्या 11:59 मध्यान्हपूर्व आणि दुपारी 12 ते रात्री 11:59 म्हणजे मध्यान्होत्तर होय. आपण कोणत्या कृती मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर काळात करतो ते पाहूया. सकाळी उठणे 6 मध्यान्हपूर्व, शाळेत जाणे 7 मध्यान्हपूर्व, जेवणाची सुट्टी 11:30 मध्यान्हपूर्व, मध्य दिवस किंवा दुपारी 12, शाळेतून घरी परत 3 वाजता मध्यान्होत्तर, संध्याकाळी 6 वाजता खेळ खेळणे 6 मध्यान्होत्तर, रात्री झोपायला जाणे 9 मध्यान्होत्तर, मध्यरात्र 12, रात्री 1 ते 5, आपण रात्री 1 ते 5 झोपतो 1 मध्यान्हपूर्व ते 5 मध्यान्हपूर्व. आपण पुढे दिलेल्या कृतींच्या पुढे AM आणि PM लिहिण्याचा सराव करू. दिलेल्या कृती पुढे AM आणि PM लिहा. सकाळचे 10:30 10:30 AM, सकाळचे 11:40 11:40 AM, दुपारचे 12:20 12:20 PM, संध्याकाळचे 5:50 5:50 PM, रात्रीचे 11:58 11:58 PM, रात्रीचे 12 बरोबर मध्यरात्री 12, रात्री 1:10 1:10 AM 1:10 AM. आता तुम्हाला AM आणि PM स्पष्ट झालं असेल. 24 ताशी घड्याळ, रेल्वेचं टाइम टेबल, रेल्वेचं घड्याळ 24 ताशी असतं हे तुम्हाला माहिती आहे का? चला आपण पाहूया. दुपारी 12 पासून रात्री 11:59 पर्यंत म्हणजे मध्यान्होत्तर काल. दुपारी 12च्या पुढे मध्यान्होत्तर 1 वाजला म्हणजे 12 अधिक 1 म्हणजे 13 वाजले असं म्हणतात. असे आपण 13 ते पुढे 24 पर्यंत घड्याळ वाजतो. 14 वाजले, 15 वाजले, 16 वाजले असे 24 वाजले म्हणजे रात्रीचे 12 वाजले असे दाखवतात. आपण 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी रेल्वेचं घड्याळ याची तुलना करूया. 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळ. 1 मध्यान्हपूर्व 1 वाजता. 2 मध्यान्हपूर्व 2 वाजता. 3 मध्यान्हपूर्व 3 वाजता. 4 मध्यान्हपूर्व 11 वाजता. 5 मध्यान्ह 12 वाजता. मध्यान्होत्तर 1 म्हणजेच 12 अधिक 1 बरोबर 13 वाजता. 7 मध्यान्होत्तर 2 बरोबर 12 अधिक 2 14 वाजता. मध्यान्होत्तर 3 म्हणजे 12 अधिक 3 15 वाजता. मध्यान्होत्तर 10 म्हणजे 12 अधिक 10 22 वाजता.
मध्यान्नोत्तर 11:30 म्हणजे 12 अधिक 11 30 म्हणजेच 23:30 वाजता. मध्यरात्री 12 म्हणजे 12 अधिक 12 बरोबर 24 वाजता. आपल्याला जर रेल्वेचे वेळापत्रक वाचता आले तर आपण आपला प्रवास, सहल यांचे नियोजन करू शकतो. खाली मुंबई सेंट्रल ते दिल्ली या राजधानी एक्सप्रेसचे वेळापत्रक दिलेले आहे. आपण हे राजधानी एक्सप्रेसचे वेळापत्रक समजून घेऊ. स्टेशनचे नाव, आगमन, निर्गमन, विश्राम. स्टेशनचे नाव मुंबई सेंट्रल, आगमन डॅश, निर्गमन 16:35, विश्राम डॅश. स्टेशनचे नाव सुरत, आगमन 19:37, निर्गमन 19:42, विश्राम 5 मिनिटे. स्टेशनचे नाव वडोदरा, आगमन 21:07, निर्गमन 21:17, विश्राम 10 मिनिटे. स्टेशनचे नाव रतलाम, आगमन 0:37, निर्गमन 0:40, विश्राम 3 मिनिटे. स्टेशनचे नाव कोटा, आगमन 3:20, निर्गमन 3:25, विश्राम 5 मिनिटे. स्टेशनचे नाव नवी दिल्ली, आगमन 8:35, निर्गमन नियोजित ठिकाण, विश्राम. आता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. राजधानी एक्सप्रेस मुंबईहून कधी सुटते? उत्तर 16:35 वाजता म्हणजे संध्याकाळी 4:35 4:35 PM. ती सुरतला किती वाजता पोहोचते? 19:37 म्हणजे संध्याकाळी 7:37 बरोबर 7:37 PM. रतलाम येथून कधी सुटते? 0:40 वाजता म्हणजे पहाटे 0:40 AM. ती कोटा येथे किती वाजता पोहोचते? 3:20 वाजता म्हणजे पहाटे 3:20 वाजता. ती दिल्लीला कधी पोहोचते? 8:35 म्हणजे सकाळी 8:35 वाजता म्हणजे AM. थोडक्यात म्हणजे राजधानी एक्सप्रेस मुंबई सेंट्रल वरून संध्याकाळी 4:35 ला सुटते आणि नवी दिल्ली येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:35 ला पोहोचते. आपण काय शिकलो? आपण मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर स्वरूपात वेळ कशी मोजायची हे शिकलो. कोणत्या कृती मध्यान्हपूर्व करायच्या आणि कोणत्या कृती मध्यान्होत्तर वेळात करायच्या हे शिकलो. 24 ताशी घड्याळ कसे वाचायचे हे शिकलो. आपल्या प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेचे वेळापत्रक कसे वाचायचे हे शिकलो. स्वाध्याय. योग्य जोड्या जुळवा. 12 ताशी कालमापन, 24 ताशी कालमापन. 9:10 AM, 2:10 PM, 11:30 PM, मिडनाईट म्हणजे मध्यरात्र, दुपार, 7:25 AM. आता 24 ताशी कालमापन. 7:25, 24, 14:10, 9:10, 23:30, 12. पुढील प्रश्नांची उत्तरे मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर अशा स्वरूपात लिहा. तुमची शाळा 8 वाजता भरते. तुम्ही रात्रीचे जेवण 8:30 वाजता करता. संध्याकाळी 7 वाजता खेळ खेळता.